वेलकम टू श्याम कोचिंग. आज आपण लिहिणार आहोत लिनियर इक्वेशन वर काही प्रॉब्लेम. ठीक आहे. चला मग फर्स्ट प्रॉब्लेम आहे आपला. Salil age is 23 years more than the half of age. Salil's age is 23 years more than the half of Sangam's age. Sangam's age 5 years ago. 5 years ago. Years ago. The sum of their ages was the sum of their ages was 55 years. Find their present ages. Find their present ages. Present ages. काय आहे मराठीमध्ये लिहूया. सलीलचं वय हे संगमच्या अर्ध्या वयापेक्षा 23 वर्षांनी जास्त आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या दोघांच्या वयांची बेरीज 55 वर्ष होती. तर त्यांचे आजचे वय शोधा. ठीक आहे. काय आहे सलीलचं वय हे संगमच्या अर्ध्या वयापेक्षा 23 वर्षाने जास्त आहे. 5 वर्षापूर्वी दोघांच्या वयाची बेरीज 55 वर्ष होती. तर त्यांचे आजचे वय शोधा. ठीक आहे. चला तर त्याला आपण सोडू. तर आपण काय घेऊ लेट द सलील अँड संगम. ठीक आहे. सलीलचं एज एक्स घेऊ, संगमचं वाय घेऊ. ठीक आहे. किंवा त्याचं वाय आणि त्याचं एक्स घेऊ शकतो. फर्स्ट कंडिशन. ठीक आहे. तर पहिले लिहू आपण लेट द प्रेझेंट एजेस. present ages of Salil and Sangam. Sangam. D X years and Y years respectively. ठीक आहे. तर आपण काय लिहिलं समजा सलील आणि संगमचे वय अनुक्रमे X वर्ष आणि Y वर्ष आहे किंवा असेल. ठीक आहे. चला तर फर्स्ट कंडिशन काय म्हणते. ठीक आहे. तर याची व्हॅल्यू टाकून पाहिली तर दिसते तुम्हाला 37 + 28 तर 65 म्हणजे आपला आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. तर आपण आता शेवटी लिहू शकतो याचं. ठीक आहे. देअरफॉर द प्रेझेंट ages of Salil and Sangam are. ठीक आहे. संगम आर याचं वय 37 years याचा 28 years. 37 years and 28 years respectively. ठीक आहे. मराठीत लिहितच येते तुम्हाला. ठीक आहे. दोघांचं वय. ठीक आहे. दोघांचे वय
दोघांचे आजचे वय ठीक आहे 37 वर्ष आणि 28 वर्ष आहे अनुक्रमे 37 वर्ष आणि 28 वर्ष आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम संपलेला आहे आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ आपण ठीक आहे स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या फास्ट मध्ये ठीक आहे सेकंड प्रॉब्लेम घेऊ आपण 1 person pays 1 person's is rupees 405 rupees 405 as bus fare as bus fare bus fare for 3 adults from A to place B or 3 adults 3 adults adults from place A to place or 3 adults from place A to place E to place B place B and 1 adult from place A to place C and 1 adult from place E to place C another person pays another person this is rupees 620 as bus fare for 2 adults for 2 adults or 2 adults from place A to B from place E to B to B and 3 adults from and 3 adults from place A to C place E to C find the bus fare for places A and B and between places A and C
for find the bus fare or bus fare for places A and B and between A and C. ठीक आहे. तर मराठीमध्ये प्रॉब्लेम लिहून घ्या. ठीक आहे, मी ट्रान्सलेट करतो. बघा, one person pays 405 as bus fare for 3 adults place A to B. ठीक आहे, and one adult from place A to C. एक व्यक्ती काय करतो, एक व्यक्ती तीन व्यक्तीची तिकीट, तीन व्यक्तीचे बस भाडे A to B ह्या ठिकाणासाठी काढतो आणि एका व्यक्तीचे बस भाडे A to C साठी एकत्र 405 रुपये देतो. एकत्र किती देतो बस भाडे 405. किती व्यक्तीसाठी, तीन व्यक्ती A to B साठी आणि एक व्यक्ती A to C साठी. ठीक आहे. चला, तर एक व्यक्ती काय करतो, एक व्यक्ती तीन व्यक्तीचे बस भाडे, तीन तिकीट किंवा तीन तिकीट काढतो A to B आणि एका व्यक्तीची तिकीट काढतो A to C. तर एकत्र भाडे देतो तो 405 रुपये. दुसरा व्यक्ती काय करतो, दोन व्यक्ती A to B या ठिकाणासाठी, A to B ह्या ठिकाणाच्या बस भाडे A to B जाण्यासाठी आणि तीन व्यक्ती A to C या ठिकाणावर जाण्यासाठी बस भाडे, एकत्र बस भाडे 620 रुपये देतो. दुसरा व्यक्ती काय करतो, दोन व्यक्तीचे बस भाडे A to B ठिकाणाकरिता आणि तीन व्यक्तीचे बस भाडे A to C जाण्याकरिता एकत्र बस भाडे 620 रुपये देतो. तर काय शोधायचं आहे आपल्याला, तर A आणि B ह्या ठिकाणचे बस भाडे, A आणि B आणि A आणि C या ठिकाणचे बस भाडे काढा. ठीक आहे. तर आपल्याला असं प्रॉब्लेम दिला आहे. एक व्यक्ती तीन व्यक्तीची तिकीट A to B या ठिकाणासाठी जाण्यासाठी आणि एका व्यक्तीची तिकीट A to C जाण्यासाठी एकत्र तिकीट देतो 405 रुपये. दुसरा व्यक्ती काय करतो, आपला दोन व्यक्तीची तिकीट A to B जाण्यासाठी आणि तीन व्यक्तीची तिकीट A to C ह्या ठिकाणी जाण्यासाठी एकत्र बस भाडं देतो 620 रुपये. तर आपल्याला शोधायचं आहे A to B ह्या ठिकाणचं बस भाडं आणि A to C म्हणजे A to B आणि A to C ह्या दोन ठिकाणामधील बस भाडं आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. बस भाडे काढा किंवा तिकीटची किंमत काढा. ठीक आहे. चला, तर आपण आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. आपण A to B त्या प्लेसचे बस भाडं पकडू आपण x रुपीज. A to B ची पकडले आपण x रुपीज भाडं. ठीक आहे. A to B चे तिकीट आहे आपल्या x रुपीज. नंतर A to C चे बस भाडे पकडू आपण y रुपीज. किती आहे, y रुपीज. ठीक आहे, y रुपये तिकीट आहे. चला, तर आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन पहिले लिहू आपण, लेट द बस फेअर फॉर प्लेस A to B be x रुपीज अँड फॉर प्लेस A to C be y रुपीज. ठीक आहे. तर लेट bus fare for place A to place B. ठीक है, place B and place A to C B x rupees x and rupees y respectively. ठीक आहे. तर आपण काय घेतलं, समजा आपण काय मानू, समजा आपला A ठिकाणापासून B ठिकाणचं आणि A ठिकाणापासून C ठिकाणचं बस भाडं x रुपया आणि y रुपया अनुक्रमे x रुपया आणि y रुपया आहे असे मानू. ठीक आहे. तर मराठीत असं
एज. ठीक आहे. तर बघा पहिली कंडिशन काय अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. पहिली अट काय आपली, पहिली अट बघू आपण. ठीक आहे. बघा काय अट, 3 एडल्ट्स. ठीक आहे. ए टू बी चालले तर याचे एक्स रुपीज तिकीट आहे. आता 3 एडल्टच्या 3 तिकीट किती रुपयाचे होते, 3x रुपयाचे. ठीक आहे. एक तिकीट 10 रुपयाची आहे. ठीक आहे. 3 तिकीट्स करायचे तर 30 रुपीज जातात. ठीक आहे. आता इथं y रुपीज तिकीट आहे ए टू सी. ठीक आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, इथं 1 एडल्ट्स आहे तर 1 ला y ने मल्टिप्लाय करावं लागेल तर हा काय होईल 1y. ठीक आहे. समजलं. तर फर्स्ट कंडिशन काय झाली आपली, 3 एडल्ट्स. ठीक आहे. ए टू बी गेले. ठीक आहे. ए ठिकाणाहून बी ठिकाणी गेले तर याची तिकीट किती झाली, 3x रुपीज. नंतर ए ठिकाणाहून सी ठिकाणी 1 एडल्ट गेलं तर याची तिकीट किती होईल, प्लस. ठीक आहे. याची दोघांची एकत्र किती तिकीट दिली आहे, 405 रुपीज. किती दिली आहे, 405. 405 रुपये एकत्र तिकीट दिलेले. असं इक्वेशन होईल. 3 एडल्ट्स ए टू बी 3x रुपीज अँड 1 एडल्ट ए टू सी तर याची y रुपीज. टोटल किती दिले, 405 रुपीज. सेकंड कंडिशन आहे आपला. सेकंड कंडिशन बघा. सेकंड कंडिशन काय आहे, सेकंड कंडिशन आहे आपला अनदर पर्सन, दुसरा व्यक्ती काय करतो, 620 रुपये देतो. कशासाठी, 2 एडल्ट्स फ्रॉम प्लेस ए टू बी. ए टू बी ह्या इथून ए ठिकाणाहून बी ठिकाणी जाण्यासाठी 2 व्यक्तीची तिकीट किती लागते आपल्याला, 2x रुपीज. ठीक आहे. 2x रुपीज प्लस काय करते, 3 एडल्ट्स. 3 एडल्ट ए टू सी. ए टू सी ची तिकीट किती आहे, y रुपीज. 1 एक व्यक्ती असला तर 1y. ठीक आहे. 2 व्यक्ती असले तर 2y. 3 व्यक्ती असले तर 3y. तर याची तिकीट काय होईल आपली, 3y. तर एकत्र तिकीट किती देतो हा, एकत्र तिकीटचे पैसे देतो 620 रुपये. ठीक आहे. किती रुपये देतो, 620 रुपये. तर हे झालं आपलं इक्वेशन 2. ठीक आहे. तर तिथं बघा आता आपण 2 इक्वेशन सोडवले तर आपलं ए टू बी ची तिकीट निघून जाते, बस भाडं निघून जाते ए ठिकाणाहून बी ठिकाणी जाण्याची, आणि y ची व्हॅल्यू आली तर ए ठिकाणाहून सी ठिकाणी जाण्याचे बस भाडे आपले निघते. ठीक आहे. चला तर आपण याचे कोएफिशिएंट चेक करू. याचा 3x आहे, याचा 2x आहे, याचा y आहे 3y आहे. तर याचं कोएफिशिएंट सारखं करू. कोएफिशिएंट सारखं करता येतात तुम्हाला. याच्या कोएफिशिएंट याला मल्टिप्लाय करायचं आणि याच्या कोएफिशिएंट याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. याचा कोएफिशिएंट आहे 1 न 1 हा सहगुणक आहे याचा 3 आहे. तर एकच मेथड असते मल्टिप्लाय. तर 1 ला 3 करायचं आहे तर याला 3 न मल्टिप्लाय करा, याला 3 करायचं आहे तर 1 न मल्टिप्लाय करा. म्हणजे काय केलं आपण, एकमेकाच्या कोएफिशिएंट न मल्टिप्लाय केलं, एकमेकाच्या सहगुणकाने त्याला गुणलं. ठीक आहे. तर इक्वेशन 1 इज मल्टिप्लाइड बाय 3. ठीक आहे. वायचाच घ्यायचा, y चे कोएफिशिएंट सारखे करायचे तर y चा घ्यायचा, x चे कोएफिशिएंट सारखे करायचे तर x चा घ्यायचा. ठीक आहे. नव्या वर्गात तुम्ही शिकले आहात याच्यावर. ठीक आहे. कसे कोएफिशिएंट सारखे करतात तर याला 3 न मल्टिप्लाय करू, याला 1. तर हे इक्वेशन काय होते, 3 जा 9x 3y आणि याला मल्टिप्लाय केलं तर 1215. ठीक आहे. 1215 याला मल्टिप्लाय केलं 1 न 10 किती येते, 2x 3y 1 जा 3y माहितच आहे. 1 न मल्टिप्लाय केलं तर जसं तसं इक्वेशन येणार आहे. ठीक आहे. तर 620 एक 620. ठीक आहे. तर इथं बघा आपला कोएफिशिएंट सारखे झाले 3y, परंतु इथं काय साइन सेम आहे, प्लस प्लस आहे. तर आपण काय करू, इथं इक्वेशन 1 - 2. ठीक आहे. आधी मल्टिप्लाय करून घ्यायचं, नंतर याला मायनस करायचं. ठीक आहे. तर इक्वेशनला मल्टिप्लाय केलं, आता मायनस करू. मायनस मध्ये काय होतात, खालच्या इक्वेशनचे साइन चेंज होतात. हा प्लस आहे तर हा मायनस होईल, हा प्लस आहे तर मायनस होईल, हा प्लस आहे तर मायनस होईल. 3y प्लस 3y मायनस 3y कट. ठीक आहे. 9 मधून 2 गेला 7, 1 च्या जागी x. इकडे काय आला आपला 5 मधून 0 गेला 5, 1 मधून 2 गेला 9. ठीक आहे. आणि इथं 11 मधून 6 गेला तर हा येतो 5.
595. तर 7x इक्वल टू काय आला आपला 595. हा 7x इक्वल टू 595. हा 7 इथं मल्टिप्लाइड आहे, देअरफॉर x इक्वल टू 595 अपॉन 7. ठीक आहे, तर याची व्हॅल्यू येते आपली 7 ने याला डिवाइड केलं 7 8 जार 56, मग 3 उरला 3 वर 5 35, 7 5 जार 30. x ची व्हॅल्यू आली आपली 85. ठीक आहे, तर आपण काय करू, ही व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवू. ठीक आहे, तर मी काय करतो x इक्वल टू 85 पुट इन इक्वेशन 1. ठीक आहे, तर इथं मी ही व्हॅल्यू पुट करतो. पुट, ठीक आहे, x बरोबर 85 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून पुट इन इक्वेशन 1. इन इक्वेशन 1. ठीक आहे, चला, तर फर्स्ट इक्वेशन काय होतं आपलं, फर्स्ट इक्वेशन होतं 3x plus y equal to 405. 3x plus y equal to 405. ठीक आहे, तर x च्या जागी याची व्हॅल्यू पुट करा, x च्या जागी याची व्हॅल्यू पुट करू, म्हणजे इथं ब्रॅकेट करतो. आता पहिले प्रॉब्लेम्स आहेत इक्वल टू 405. इथं 85 ठेवला, तर 85 ला मल्टिप्लाइड करा. 5 3 जा 15, 8 3 जा 24 प्लस 1 25, आला 255. ठीक आहे, हा काय प्लस y इक्वल टू 405. हा 255 इकडे नेला तर काय इथं प्लस आहे, इकडे गेला मायनस, देअरफॉर y इक्वल टू 405 मायनस 255. ठीक आहे, तर y इक्वल टू किती ते 5 मायनस 5 0, 5 मायनस 0 मायनस 5 5 आणि 3 मायनस 2 येते 1, म्हणजे y इक्वल टू आला आपला 150. किती आला 150. ठीक आहे, इथं चेक पण झाला आपला 385, 3 into 85 85 3. ठीक आहे, 3 न गुणलं तर काय ते 255, हा याच्यातून मायनस केलं तर हा काय ते 150 रुपीज. ठीक आहे, इकडे चेक करू शकता. अशा प्रकारे हे आपली तिकीट आलेली आहे. ठीक आहे, तर ही आली 85, इथून A to B आणि A to C आली आपली 150 रुपीज. ठीक आहे, चला, तर इथं चेक केलं आपण तर हे आन्सर आपला करेक्ट आहे. ठीक आहे, तर आपण लिहू काय होतं आपला फाइंड द बस फेअर. देअरफॉर बस फेअर फॉर प्लेसेस प्लेस A to B and for place A to C are किती होता 85 रुपीज and 150 रुपीज, or 85 रुपीज and 150 रुपीज रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, तर मराठीत तुम्हाला लिहायचं असेल तर अशा प्रकारे आपल्याला समजेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. सिंपल क्वेश्चन आहे हा डिटर्मिनंट वर. तर काय आहे, इफ x इक्वल टू 5, इफ x इक्वल टू
5 and y equal to -3 and y equal to -3 or certain simultaneous equation or certain simultaneous equation and determinant d equal to -5, d equal to -5. Then find the value of determinant dx and dy. Then find the value of dx and the values of determinant dx and dy. तर याच्या व्हॅल्यू आपल्याला शोधायच्या आहेत. ठीक आहे. चला आता पहा, मराठीमध्ये लिहून घ्या. जर x बरोबर 5 आणि y बरोबर -3 असेल, ठीक आहे, जर एखाद्या एक सामायिक समीकरणामध्ये x बरोबर 5 आणि y बरोबर -3 असेल आणि निश्चयक d ची व्हॅल्यू d बरोबर -5 असेल, तर आपल्याला निश्चयक dx आणि dy च्या किमती काढायच्या किंवा किमती शोधा. ठीक आहे. काय, जर एखाद्या एक सामायिक समीकरणामध्ये x = 5 y = -3 आणि निश्चयक d ची किंमत किती आहे, d बरोबर -5, तर आपल्याला निश्चयक dx आणि dy च्या किमती शोधायच्या आहेत. किमती काढा. ठीक आहे. तर आपल्याला गिवन काय आहे, इथं गिवन लिहून घेऊ आपण. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये गिवन, ठीक आहे, दिलेली माहिती x = काय 5, नंतर y = काय -3, नंतर आपल्याला काय d = -5 आणि शोधायचं काय आहे आपल्याला dx फाइंड करायचा आहे आणि dy फाइंड करायचा आहे. ठीक आहे. dy शोधायचा. ठीक आहे. तर बाय युजिंग क्रॅमर्स रूल, ठीक आहे, क्रॅमरचा नियम यूज करून याचा आन्सर काढू शकतो. ठीक आहे. तर क्रॅमरच्या नियमानुसार बाय युजिंग क्रॅमर्स रूल, ठीक आहे, बाय युजिंग क्रॅमर्स रूल, क्रॅमरच्या नियमाप्रमाणे क्रॅमर्स रूल. ठीक आहे. काय असते क्रॅमर्स रूल्स, x = dx by d. ठीक आहे. इथं दिसते तुम्हाला dt कट होते, x = x समजण्यासाठी, लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. y = काय होते dy by d. ठीक आहे. dt कट होते, इथं y शिल्लक राहतं. आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी असं लक्षात ठेवू शकतो. तसे तुमच्या लक्षात राहते, सहजच लक्षात राहते. dx ची व्हॅल्यू किती आहे तर माहित नाही, x ची व्हॅल्यू किती आहे 5, dx ची व्हॅल्यू माहित नाही. ठीक आहे. आणि d ची व्हॅल्यू किती आहे आपली -5. ठीक आहे. तर हा 5 डिवाइड आहे, इकडे गेला मल्टिप्लाइड, 5 भागीला इकडे गेला गुणिला. ठीक आहे. तर dx बरोबर येते 5 × 5 = 25, एक साइन मायनस आहे तर आपले आन्सर येते मायनस, dx = 25. ठीक आहे. हे एक आपला आन्सर आले. y ची व्हॅल्यू किती आहे आपली -3, dy ची व्हॅल्यू किती आहे माहित नाही. ठीक आहे. आणि इथं d ची व्हॅल्यू किती आहे -5. ठीक आहे. हा डिवाइड आहे, इथं भागेला इकडे गेला गुणेला. ठीक आहे. -3 × -5 = dy, मायनस इंटू मायनस प्लस 3 × 5 50. ठीक आहे. तर dy = आला आपला 50. अशा प्रकारे या दोन व्हॅल्यू आले. ठीक आहे. चला आता आपण घेऊ नेक्स्ट प्रॉब्लेम.
होत. Solve the following simultaneous equation. Solve the following simultaneous equation. By using graphical method. इक्वेशन आहे आपला x plus 3y equal to 7. Then x equal to how much? किती? ठीक आहे. चल इथं आपण इक्वेशन परत लिहू. x equal to 7 minus 3y. ठीक आहे. इथं व्हॅल्यू पुट करा. 7 minus y च्या जागी फक्त व्हॅल्यू 7 minus 6 म्हणजे 1. x equal to किती आला आपला 1. अशा प्रकारे आपल्या 3 व्हॅल्यू आलेल्या आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्या 3 व्हॅल्यू आलेल्या आहेत. आता आपण काय घेऊ, हे इक्वेशन घेऊ. सेकंड नंबर इक्वेशन काय होतं आपला 2x plus y plus 1 equal to 0. ठीक आहे. इथं काय ठेवलं होतं, x बरोबर व्हॅल्यू ठेवला होता. ज्याचं कोएफिशियंट नाही त्याच्या बरोबर व्हॅल्यू ठेवायची. ठीक आहे. म्हणजे त्याला सोडून दुसऱ्या व्हेरिएबल बरोबर व्हॅल्यू ठेवायची. हा एक आहे, y इकडे घेऊन घेऊ. तर हा इकडे गेल्यावर काय होईल 1 -1 -2x. ठीक आहे. हा इकडे गेला प्लस होता तर मायनस, हा प्लस 2x होता तर इकडे गेला मायनस. ठीक आहे. आपण x चा व्हॅल्यू इथं पुट करू. ठीक आहे. चला तर इथं बघा, इकडे x लेफ्ट साइडला होता, आता y लेफ्ट साइडला आहे आणि याचा कोएफिशियंट 1 आहे. त्याच्यामुळे याच्या व्हॅल्यू ठेवू, डिवाइड येणार नाही. जर इथं x च्या व्हॅल्यू ठेवल्या असत्या तर इथं जर y च्या व्हॅल्यू ठेवल्या असत्या तर 2 डिवाइड झाला असता. ठीक आहे. तर इथं काय करतो मी, x च्या व्हॅल्यू फिक्स करतो. ठीक आहे. चला तर हा झाला x, हा झाला y. ठीक आहे. तर इथं मी x ची व्हॅल्यू घेतो 0 1 2. ठीक आहे. चला तर इथं काय होईल, हे झालं इक्वेशन नंबर 2. तर आपण लिहू when x equal to 0 then y equal to किती. ठीक आहे. चला तर इक्वेशन परत लिहा. y equal to -1 -2x. ठीक आहे. हा झाला -1 -2 into 0 म्हणजे हा झाला y equal to -1. एक व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. तर आपण आता सेकंड व्हॅल्यू काढू. हे सेकंड इक्वेशनची फर्स्ट व्हॅल्यू. ठीक आहे. चला तर आता इथं आपण सेकंड व्हॅल्यू काढू. सेकंड इक्वेशन लिहून घ्या परत. when, आता लिहा when x equal to 1 then y equal to 1. ठीक आहे. तर when x equal to 1 then y equal to किती. ठीक आहे. तर इक्वेशन परत लिहा. इक्वेशन काय होतं, y equal to -1 -2x. ठीक आहे. तर इथं लिहा -1 -2 into 1. तर हा झाला -1, हा झाला -2. तर y ची व्हॅल्यू आली आपली -3. ठीक आहे. तर y ची व्हॅल्यू काय आली -3. ठीक आहे. इथं काय आली होती -1, इथं आली आपली -3. आता नेक्स्ट व्हॅल्यू पुट करू आपण थर्ड. when x equal to 2 then y equal to 1. ठीक आहे. when x equal to 2 then y equal to 1. ठीक आहे. चला तर इक्वेशन परत लिहा. काय इक्वेशन, y equal to -1 हे इथं आहे -2x. ठीक आहे. तर इथं व्हॅल्यू ठेवू -1 -2 into 2. तर आला -1 -4 y equal to आला आपला -5. ठीक आहे. तर आता तुम्हाला पॉइंट प्लॉट करताच येतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम संपलेला आहे. ठीक आहे. झाला -5. ठीक. आता फक्त जनरल आयडिया देतो मी.
पॉइंट प्लॉट करण्याची, ठीक आहे. नव्या वर्गात तुम्ही शिकलेच असाल, ज्यांना येत नाही त्यांनी पॉइंट कसे प्लॉट करायचे ते बघून घ्या, ठीक आहे. आणि ग्राफ तुम्ही स्वतः काढू शकता. तर हा असतो आपला एक्स एक्स एक्सिस. हा दिस इज माय फर्स्ट ग्राफ. देअरफॉर मी याचे स्केल्स आणि एक्स एक्स आणि ग्राफ कसा प्लॉट करायचा, ठीक आहे, पॉइंट कसे प्लॉट करायचे हे सांगतो, ठीक आहे. नेक्स्ट वेळेस मी सांगणार नाही, ठीक आहे. हा आहे 0, हा आहे 1 2 3 4 5 6, ठीक आहे. हा प्लस असते राईट साइडचा 1 2 3 4 5 6, ठीक आहे. तर इकडे घेतलं आपण तर हा काय होईल, खाली जाणारा मायनस असतो 1 2 3 4 5 6, ठीक आहे. आता -1 -2 खाली जातो म्हणून -4 -5 -6, ठीक आहे. वर घेतले तर हा आला +1 +2 +3 +4, ठीक आहे, +4, ठीक आहे. आणखी घेतली होऊ शकते. लेफ्ट साइडला काय होते, राइट साइड प्लस असते, लेफ्ट साइड मायनस, वर प्लस खाली मायनस, ठीक आहे. हा झाला आपला -1 -2 -3 अँड -4, ठीक आहे. आता या ग्राफवर मी स्केल घेतली 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर. तर आपण पॉइंट प्लॉट करण्याचा हे करू, प्रयत्न करू 7 अँड 0, ठीक आहे. तर आता इथं 7 एक्स एक्सिस वर आहे, दोन्ही प्लस आहे, आता 7 इथं येईल, ठीक आहे. 7 अँड 0, हा 7 आणि इथंच आपला पॉइंट आला 7 अँड 0. 7 अँड 0 म्हणजे एक्स एक्सिस वर. एक्स एक्सिस वर कोऑर्डिनेट काय असतात आपले 7, दुसरा कोऑर्डिनेट असतो 0. वाय एक्सिस वर एक्स कोऑर्डिनेट 0 असतो, एक्स एक्सिस वर वाय कोऑर्डिनेट 0 असतो. तर हा आला आपला एक पॉइंट 7 अँड 0, ठीक आहे. हा झाला 7 अँड 0, ठीक आहे. चल त्याचा एरो मिटून देतो. हा झाला आपला एक, ठीक आहे. हा एक्स एक्सिस होता, आडवा एक्स एक्स, उभा वाय वाय. नेक्स्ट पॉइंट आहे आपला 4,1. 4,1 तर हा 4 झाला आणि हा 1 झाला, तर इथं येईल, ठीक आहे. अंदाजे पकडतो मी. हा झाला आपला 4,1 4,1, ठीक आहे. चला तर इथं लिहून घेतो मी 4,1. नेक्स्ट पॉइंट आहे आपला 1,2. 1,2 म्हणजे एक्स एक्सिस वर 1 आणि हा 2. तर हा 1 झाला, हा 1 झाला आणि हा 2 झाला, ठीक आहे. तर ही लाईन अशी येते 1,2. ही लाईन आपण जोडून घ्यायची, ठीक आहे. एक ही लाईन आहे आणि दुसरी लाईनचं इक्वेशन हे आहे 0, -1. 0, -1 म्हणजे इथं येईल, ठीक आहे. 0, -1. नंतर आहे 1, -3. 1, -3 म्हणजे 1 वरून -3 वर जायचं, तर ही लाईन इथे येईल. त्याच्यानंतर येईल 2, -5. 2, -5, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही लाईन आहे, ठीक आहे. तर ह्या दोन लाईन आपण जर काढल्या तर हा ग्राफ इकडे जोडू शकतो, ठीक आहे. अशी स्ट्रेट लाईन काढली आणि ही काढली तर इथं जोडू शकतो. तर याचं इक्वेशन जिथं दोन लाईन छेदतात, इंटरसेक्शन ऑफ द पॉइंट इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. जिथं दोन रेषाचा छेदनबिंदू येतो ते या समीकरणाची उकल असते. तर इथं समीकरणाची उकल लिहायची, जे आन्सर येईल ते, ठीक आहे. इथं इंग्लिश मध्ये सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x, y बरोबर त्याच्या व्हॅल्यू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते स्केल लिहायला लागते आपल्याला. स्केल आहे 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर ऑन बोथ एक्सेस. दोन्ही एक्सेस वर स्केल एका बॉक्स बरोबर एक बॉक्स घेतला म्हणजे 1 सेंटीमीटर इक्वल टू 1, ठीक आहे, ऑन बोथ एक्सेस, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम संपलेला आहे, ठीक आहे. चलो आणखी एक thank you for watching my video.